मी माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितलंय, माझ्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा जर कुठला शेतकरी असेल तर त्याचा पहिला क्रमांक लागतो कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा। मी 10 वर्ष तुमचा ऊर्जा मंत्री होतो। 10 वर्षामध्ये सर्वात व्यवस्थितपणे विजेचे बिल भरणारा जर महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा होता तर तो राजर्षी शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा होता। असा इथला 72 शेतकरी आहे, कष्टाळू आहे, मेहनत घेणारा, काळ्या आईची इमारत सेवा करणारा आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही विचार असा केला की 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर या विजेची बिलं माफ करायची। त्याच्यामध्ये विजेची बिलं माफ करली तरी मला राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला 20,000 कोटी रुपये द्यावे लागतात। 44 लाख शेतकऱ्यांना, राज्यातल्या 44 लाख शेतकरी आपण 3, 5, 7.5चा त्यांना फायदा करून देतो, मोफत वीज देतो, पण पैसे मात्र सरकार भरतं। राज्यातल्या 8,08,000 शेतकऱ्यांना आता सोलरवर वीज निर्मिती तो पंप देण्याचं काम आपण करतोय। 24,000 कोटीची तरतूद केलेली आहे की माझ्या शेतकऱ्याला पुन्हा कधी रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी द्यायला जायला लागू नये। कुठं कुठं त्याच्या वन्य प्राणी येतात, रात्रीची भीती असते, काही भागात बिबट्या येतो, रानगवे येतात, काही भागामध्ये हत्तीचे कळपच्या कळप येतात आणि त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याचा जीव धोक्यात जातो। आणि म्हणून सकाळी दिवस उजाडला, बटन दाबायचं, मोटर चालू, दिवस मावळला, मोटर बंद, नाही केली तरी आपोआप बंद, कारण सूर्यप्रकाश गेला, आपल्या घरी जायचं, बायका पोरात राहायचं, मस्तपैकी जेवायचं, खावायचं, गप्पा मारायच्या आपल्या बायका पोरा। हे लक्षात ठेव, ही हसली ना, यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे। मित्रांनो, गमतीत आवाज जाऊ द्या, पण ह्या पद्धतीनं आपण सवय लावतो, कारण माझ्या शेतकऱ्याला कधीच आठवड्यातले 3 दिवस रात्री, 4 दिवस दिवसा, 4 दिवस रात्री, 3 दिवस दिवसा असा प्रसंग येऊ नये, कारण आपण शेवटी शेतकरी आहोत। आणि त्याच्यामुळं ह्या कामाच्या करता देखील 24,000 कोटी, मगाच्या कामाच्या करता 20,000 कोटी दरवर्षी भरावे लागतात। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।